कोकणाची निर्मिती भगवान परशुरामांनी केलेली आहे अशी श्रद्धा आहे. त्या पवित्र भूमीत आज आपण आलेलो आहोत. चला, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र परशुराम मंदिराला भेट देऊया. कोकण हे केवळ निसर्गाच्या सौंदर्यासाठीच नाही, तर अनेक प्राचीन आणि जागृत देवस्थानांसाठी प्रसिद्ध आहे. चिपळूणजवळ असलेल्या लोटे या गावातील भगवान परशुरामांचे हे मंदिर त्याचपैकी एक आणि अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थान मानले जाते. कोकणची निर्मिती करणाऱ्या भगवान परशुरामांच्या या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे, चला जाणून घेऊया. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ आणि काम यांची मूर्ती असून मधोमध भगवान परशुरामांची मूर्ती आहे. त्याच बाजूला परशुरामांची आई म्हणजेच रेणुका माता यांचेही मंदिर आहे. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. आख्यायिकेनुसार परशुरामांनी आपल्या परशुने समुद्राचे पाणी मागे सारून कोकण भूमीची निर्मिती केली. म्हणूनच कोकणाला परशुराम क्षेत्र असेही म्हटलं जातं. लोटे येथील हे मंदिर याच पौराणिक गाथेची साक्ष देतं. मंदिराची वास्तुकला आणि येथील दगडी बांधकाम प्राचीन कोकणच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. कोकणाच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या मंदिराला आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट द्या.